महत्त्वाची बातमी। नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी नेरूळ पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी अमित ठाकरे रवाना झालेत आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करत नवी मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। दरम्यान नवी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता आणि आता आपण पाहतोय अमित ठाकरे हे नवी मुंबईत दाखल झाले। आताची अपडेट आपण पाहतोय, अमित ठाकरे आता नवी मुंबईत दाखल झालेत आणि थोड्याच वेळात FIR ची कॉपी स्वीकारतील। नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे शक्ती प्रदर्शन करणार आहेत। त्यांच्यासोबत मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, अमित ठाकरे आता नवी मुंबईत दाखल झालेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, आपल्या नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या नेरूळमध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांनी अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच पुतळ्याला पुन्हा एकदा अमित ठाकरे यांच्या माध्यमातून अभिवादन केलं जाईल। ही संपूर्ण गर्दी आपण जी बघतोय की या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेली आहे। नवी मुंबईच्या याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमित ठाकरे यांचं जंगी स्वागत केलं जातंय। ढोल ताशांच्या गजरात अमित ठाकरे यांचं स्वागत केलं जातंय। आपण बघतोय राज ठाकरे यांचे पारंपरिक कायदेशीर सल्लागार राजन शिरोडकर हे देखील अमित ठाकरे यांच्या वाहनात या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांचा सल्ला घेऊनच पुढील कायदेशीर कारवाईसाठी या ठिकाणी अमित ठाकरे हे दाखल होणार असल्याचं कळतंय आणि आपण बघतोय की म्हणूनच शासनालाही त्यांच्या समोर झुकावं लागलं आणि 4 दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी उद्घाटन झालं। आज त्याच ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सन्माननीय अमित ठाकरे आलेले आहेत। मी सर्व उपस्थित शिवप्रेमी आणि महाराष्ट्र सैनिकांचं हार्दिक स्वागत करतो। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, आपलं हार्दिक स्वागत। हे दृश्य आपण पाहतोय, अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल झालेत आणि त्यांचं स्वागत मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। हे दृश्य आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर। मनसे नेते अमित ठाकरे हे नवी मुंबईत दाखल झालेत आणि थोड्याच वेळात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन सुद्धा करतील आणि त्यासोबतच नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोटीस स्वीकारतील। दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या अभिवादन या पुतळ्याला अमित ठाकरे यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आपण बघतोय की मोठ्या संख्येनं संपूर्ण मुंबईतनं नवी मुंबई परिसरातनं महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी अमित ठाकरे यांच्या माध्यमातून केलं जातंय। हे संपूर्ण परिस्थिती आपण बघतोय। पहिलाच गुन्हा अमित ठाकरे यांच्यावरती पहिलाच गुन्हा आता दाखल झालेला आहे आणि या पहिल्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी आज अमित ठाकरे मोठं शक्ती प्रदर्शन करत नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहे। ही संपूर्ण दृश्य आपण बघतोय। अमित ठाकरे यांचं स्वागत सध्या या ठिकाणच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते। विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे देखील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी हे या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्ण दृश्य एक मोठं शक्ती प्रदर्शन अमित ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या परिसरामध्ये केलं जातंय। आपण बघतोय की या जो छत्रपती शिवाजी महाराजांचा नेरूळ येथील पुतळा आहे, बरेच दिवसापासून या पुतळ्याचं लोकार्पण हे प्रलंबित होतं। मनसे वारंवार मागणी करत होतं, मात्र या मागणीला दाद न मिळाल्यामुळे अमित ठाकरे यांनी स्वतः येऊन या पुतळ्याचं जे आहे लोकार्पण केलं, अनावरण केलं आणि हे अनावरण झाल्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती नवी मुंबईच्या नेरूळ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल झाला। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यासाठी शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते, मात्र पोलिसांकडनं अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नाही। अमित ठाकरे या ठिकाणी शुक्रवारी येणार होते, मात्र शुक्रवारी शासकीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्यामुळं नवी मुंबई पोलिसांनी विनंती केली होती की जर अमित ठाकरे शुक्रवारी आले असते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या परिसरामध्ये निर्माण झाला असता आणि त्यामुळं आपण बघतोय की आज पोलिसांनी वेळ दिला होता अमित ठाकरे यांना येण्याचा। अमित ठाकरे दाखल झालेत। ज्या पुतळ्याच्या अनावरणाबद्दल अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अमित ठाकरे अभिवादन करतील। या ठिकाणावरनं हाकेच्या अंतरावर
हे पोलीस स्थानक आहे, नेरूळ पोलीस स्थानक, आणि त्या ठिकाणी जाऊन अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारतील. त्यानंतर पत्रकारांशी संवाद अमित ठाकरे करण्याची शक्यता आहे आणि यानंतर अमित ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. ही संपूर्ण आपण दृश्य बघतोय अमित ठाकरे यांच्या नवी मुंबईतील आगमनाची. दीपाली. निश्चितच अक्षय, अमित ठाकरे हे यांच्यासोबत कायदेशीर सल्लागार सुद्धा आहेत. आपण म्हटलं त्यांनी काय नेमका सल्ला घेतलाय त्यांच्याकडनं, सध्या काय तिथे घडतंय? नाही, एकूणच अमित ठाकरे यांनी ज्या प्रकारे कायद्याचं उल्लंघन करत या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं, त्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती कलम दाखल झालेली आहे. या सगळ्या संदर्भात नेमकं काय करायचं याबाबतचा कायदेशीर सल्ला घेतला जाईल. नोटीस स्वीकारण्यासाठी त्यासोबतच पोलिसांसोबत चर्चा करण्यासाठी हे अमित ठाकरे यांच्यासोबत राजन शिरोडकर हे दाखल झाले आहेत. आणि आपण बघतोय आता कुठल्याही क्षणी अमित ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. ही संपूर्ण दृश्य आपण बघतोय की एकूणच आपण जर बघितलं तर जरी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची पार्श्वभूमी आजच्या या शक्ती प्रदर्शनाला असली तरी कुठेतरी आगामी महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर देखील एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईत करते. याचसाठी अमित ठाकरे यांनी मुंबईपासून तर नवी मुंबईपर्यंत मोठं शक्ती प्रदर्शन केलं. शेकडो गाड्यांचा ताफा अमित ठाकरे यांच्यासोबत होता आणि स्वाभाविक पहिला गुन्हा अमित ठाकरे यांच्यावरती दाखल झालेला आहे. एकूणच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये खऱ्या अर्थानं आता अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. आपण संपूर्ण दृश्य बघतोय या परिसरातली ढोल ताशे, गाड्यांचा ताफा, त्यासोबतच भगव्या पताका, भगवे झेंडे, ही संपूर्ण एकंदरीत वातावरण निर्मिती या परिसरामध्ये आता केली जात असल्याचं चित्रपटाली आपल्याला बघायला मिळते. थोड्याच वेळात अमित ठाकरे हे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. अभिवादनासोबतच शिववंदना देखील या ठिकाणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांचे जे वकील आहेत, जे राज ठाकरे यांचे देखील पूर्वीपासूनचे वकील आहे राजन शिरोडकर, यांची प्रकृती ठीक नव्हती. मात्र राज ठाकरे हे अमित ठाकरे हे स्वतः राजन शिरोडकर यांना घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना घेऊन आले आहेत. आता ही संपूर्ण दृश्य बघतो. थोड्याच वेळात आता अमित ठाकरे देखील जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते आता त्यांचं या ठिकाणी हे होणार आहे. आपल्यासोबत काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. कसं बघता अमित ठाकरे यांच्यावर त्यांच्या आयुष्यातला पहिला गुन्हा नवी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? हे दुर्भाग्य आहे की महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केल्यामुळे अमित साहेबांवर आज केस होते आणि अशा केस आम्ही किती घ्यायला तयार आहे. हे तर अमित साहेबांचं मोठेपण आहे की आज ते पोलीस स्टेशनला जात आहे, नाही तर असा माहोल झाला असता की पोलिसांना आज त्यांच्या घरी यावं लागलं असतं. नाही, पोलीस देखील गेले होते, मात्र 5 तास पोलिसांना त्या ठिकाणी वाट बघावी लागली होती अमित ठाकरे यांची. 5 तास थांबावे लागले. आता पोलीस त्यांचा पर्याय आहे, तो काही खोटं बोलतील. साहेबांनी स्वतः त्याच्या स्टेटमेंट दिली आहे आणि याच्याबद्दल भाष्य करणं. आज तुम्ही ताकद बघत असाल, जर आम्ही भेटले नसते तर आज त्यांना यायची गरज पण पडली नसतं. मोठी वातावरण निर्मिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना करू पाहते का? शक्ती प्रदर्शन केलं जातं अमित ठाकरे यांच्या या गुन्ह्याचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही भासली. आमची शक्ती काय आहे ती सगळ्यांना माहिती आहे आणि महाराजांसाठी आम्ही सगळे एकत्र येऊ. आपण बघतोय अमित ठाकरे या ठिकाणी दीपाली दाखल होतानाचं चित्र. अमित ठाकरे हे संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी दाखल होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अमित ठाकरे यांच्या माध्यमातून अभिवादन केलं जाणार आहे. मोठी गर्दी. गजानन काळे या ठिकाणचे स्थानिक नेते, गजानन काळे नवी मुंबईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गजानन काळे हे देखील या ठिकाणी आहेत आणि आता अमित ठाकरे यांचं हे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत. अमित ठाकरे यांना भेटा स्वागत देखील केलं जात आहे. मनसैनिकांची प्रचंड अशी गर्दी ते पाहायला मिळते. अमित ठाकरे हे आता दाखल झालेत. त्यांच्यासोबतच नवी मुंबईचे नेते गजानन काळे हे सुद्धा आहेत आणि त्यासोबतच अनेक महत्त्वाचे मनसेचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि थोड्याच वेळात ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील आणि हेच ते शिवस्मारक आहे ज्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि अमित ठाकरे आता नोटीस स्वीकारण्यासाठी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखल होतील। त्यासोबत अमित ठाकरेंसोबत त्यांचे कायदेशीर सल्लागार हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि त्यासोबतच अनेक मनसे नेते पदाधिकारी हे त्यांच्या सोबत आहेत। आपण पाहतो मनसैनिकांची प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। प्रचंड पोलीस बंदोबस्त सुद्धा चोख बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे आणि मोठे शक्ती प्रदर्शन या मनसैनिकांकडून केलं जात आहे। मनसेकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुद्धा मनसेकडून केला जात आहे। मनसे कार्यकर्त्यांसोबत शक्ती प्रदर्शन करतच अमित ठाकरे हे नवी मुंबईत दाखल झाले। मी सर्वांना विनंती करतो की मेघडंबरीच्या समोर कोणी उभी राहणार नाही। या ठिकाणी कृपया गर्दी कमी करा। मेघडंबरीच्या समोर उभा राहू नका। आणि थोड्याच वेळात छत्रपती शिवरायांना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे दाखल होतील। प्रसार माध्यमांना आपण पाहतोय भगवा फेटा बांधून अमित ठाकरे हे शिवस्मारकाच्या इथे दाखल झालेत। हेच ते शिवस्मारक आहे ज्याचं उद्घाटन केल्याप्रकरणी बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी दीपाली, संपूर्ण आपण दृश्य जर बघितली तर अमित ठाकरे यांच्या माध्यमातून आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जातं। याच पुतळ्याचं अनावरण अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं आणि यानंतर आता त्या ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता त्याच पुतळ्याचं पुन्हा अमित ठाकरे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या अमित ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतला पहिला गुन्हा या ठिकाणी आता दाखल झालेला आहे आणि याची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। एक मोठी वातावरण निर्मिती या संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये केली असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या संख्येनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून घोषणाबाजी अमित ठाकरे यांच्या संदर्भात केली जाते। खरं तर या पुतळ्याचं दुर्दैवानं 2 वेळा अनावरण करण्यात आलं होतं। एक सातत्यानं तारीख पे तारीख या पुतळ्याच्या अनावरणाला मिळत असल्याने अमित ठाकरे यांनी यापूर्वी या ठिकाणी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि त्यानंतर या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा एकदा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता आणि याच प्रकरणात गुन्हा देखील अमित ठाकरे यांच्यावरती दाखल झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण बघतो। एक मोठी वातावरण निर्मिती या नवी मुंबई परिसरामध्ये होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय अमित ठाकरे यांची। खरं तर गेल्या अनेक काळापासून अमित ठाकरे हे सक्रिय असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं आणि आता हॅलो 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 तर संपूर्ण परिसर मनसेमय झालेला आपण पाहतोय। छत्रपती शिवरायांना अमित ठाकरेंनी काही वेळापूर्वी अभिवादन केलंय। हे बस आतमध्ये सन्माननीय अमित साहेब ठाकरे शिवशंभूंचे शिलेदार ठाकरे विचारांचे वारसदार सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांना मी विनंती करीन की कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं। व्यासपीठाच्या समोरील जी गर्दी आहे, जे माझे बंधू भगिनी उभे आहेत, त्यांनी थोडा एका बाजूला व्हायचे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सन्माननीय अमित साहेबांनाच विनंती आहे, त्याबरोबर या नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन काळे साहेबांना मी विनंती करीन।
इतर सर्वांनी खाली थांबायचंय. इतर सर्वांनी तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरेंनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यासोबतच आता ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. थोड्याच वेळात ते नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखल होतील आणि नोटीस स्वीकारतील. मात्र मनसैनिकांची प्रचंड अशी गर्दी यावेळी आपल्याला पाहायला मिळते. हा संपूर्ण परिसर मनसेमय झालेला पाहायला मिळतो. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी इथे दाखल झालेत. अमित ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं आणि थोड्याच वेळात अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतील. अमित ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यासोबतच मनसैनिकांनी प्रचंड अशी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. एक प्रकारे मनसेकडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न होताना दिसतोय. पक्षाचे नेते संदीपजी देशपांडे, संदीपजी कृपया वर या. संदीपजींना रस्ता द्या जरा. संदीप देशपांडे ए वर नको. तर अमित ठाकरे नेमकं काय बोलणार, मनसैनिकांना काय संबोधित करणार हेही पाहणं महत्वाचं आहे. मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून. अक्षय, अमित ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार असं दिसतंय. या सगळ्या ठिकाणी आता एका छोटेखानी सभेचं स्वरूप आलेलं आहे. अमित ठाकरे यांच्या स्वागतासाठी एक स्टेज देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर उभा करण्यात आलेला आहे. अभिवादन केल्यानंतर आता संदीप देशपांडे, त्यासोबतच गजानन काळे यासोबत अमित ठाकरे हे संपूर्ण नेते पदाधिकारी अमित ठाकरे यांच्यासोबत मंचावर दाखल झालेले आहेत आणि आपण बघतोय की गजानन काळे आता या संपूर्ण सभेला संबोधित करतायत. 4 महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक या ठिकाणी बंदिस्त होतं. त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात शिवशंभूंचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने हे खुलं केलं. 4 महिने ज्यांना जाग आली नव्हती, 33 वर्षाचा तरुण आमचा नेता सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे 4 दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं. नंतर एक 4 महिने ज्यांना जाग आली नव्हती, 33 वर्षाचा तरुण आमचा नेता सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे 4 दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं. नंतर एक लाईन जरा हिंदीतली अशी शेलारांना वाईट वाटेल. संदीपजी, पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू, शांत राहतील. केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो. बघताय ना माझा नेता कसा खुलला. आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले, जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निधड्या छातीने मी त्या केसेस घेईन. निधड्या छातीने. वनवा पेट घेत आहे आणि किती पेटलाय हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे. मला कल्पना आहे आपण सगळे सन्माननीय अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे. महाराजांचा मावळा म्हटलं आपण हे 2 बॅटिंग करून घेऊ. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय अमित साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना त्यांनी संबोधावं. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. अजून पोलीस स्टेशन बाकी आहे, त्याच्यामुळे थांबा. जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो आणि महाराष्ट्र सैनिकांनो,
खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय, कारण हे यश तुमचं आहे. तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो. मी गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो. अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो, ज्या प्रकारे ते लढत राहिले मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी. तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कुठेतरी तुम्ही मला दिलाय, म्हणून मी तुमचे खरंच मी धन्यवाद मानतो. तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ. ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे. गेला रविवार ते हा रविवार, मला वाटतं आज हे एक सर्कल कंप्लीट होत आहे. मला फक्त मी ह्या आठवड्यात एवढंच शिकलोय की समोरच्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे भाग्यात असतात, हे नशिबात असतात. हे मला वाटतं 4 महिने कुठेतरी रखडलं, कारण मी किंवा माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आपण सगळे असो त्याचं अनावरण करू शकू. मला वाटतं की मी काही ज्योतिष नाही, पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे, ती म्हणजे महाराजांचे गड किल्ले. त्याचं संवर्धन, त्याचं सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत पोचवायचं आहे. आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे. जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे महाराज कोण होते, आमचे गड किल्ले काय आहेत, हे जग बघायला येईल. एवढंच फक्त आज मी तुमच्यासमोर बोलायला आलोय. धन्यवाद. जय शिवराय. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा आवाज करू नका. शिवगारा देतोय अवघ्या मी आभार 4-5 मानतो. वर्षाचा तुमच्यामुळेच मला छोटासा आत्मविश्वास मुलगा आलाय असं अमित ठाकरेंनी मनसैनिकांना संबोधित करताना म्हटलंय. त्याचबरोबर गड किल्ल्याचं सुशोभीकरण सुद्धा करणार असल्याचं अमित ठाकरेंनी म्हटलंय. शिवछत्रपती महाराजांचा, शिवछत्रपती महाराजांचा. हर 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 हर. मनसैनिकांना संबोधित केलेलं आहे आणि त्याचबरोबर हर हर महादेवच्या घोषणाबाजी सुद्धा मनसैनिकांनी केली आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. नवी मुंबईतली दृश्य आहेत. अगदी थोड्याच वेळात अमित ठाकरे हे नेरूळच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होतील. यावेळी संबोधित करताना मी तुमचे आभार मानतो. तुमच्यामुळेच मला आत्मविश्वास आलाय. पहिला गुन्हा माझ्यावर दाखल झाला असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. त्याचबरोबर समोरच्यांना कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी झुकायचं नाही याचा आत्मविश्वास तुमच्यामुळे झाला असं अमित ठाकरे. मनसैनिकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच गड किल्ल्याचं सुशोभीकरण सुद्धा आपल्याला करायचं असं सुद्धा अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच अमित ठाकरेंनी त्या स्मारकासमोर नतमस्तक होऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता अगदी थोड्याच वेळात ते नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दाखल होतील आणि पोलिसांकडून नोटीस स्वीकारते. तिथे एक दृश्य आपण पाहतोय. संपूर्ण परिसर
मनसैनिकांनी गजबजून गेलाय। ढोल ताशांच्या गजरात मनसैनिकांनी नवी मुंबईत अमित ठाकरेंचं स्वागत केलं। अमित ठाकरेंसोबत मनसे नेते पदाधिकारी हे उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन मनसेकडून केलं जात आहे। अमित ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे त्याचबरोबर यशवंत किल्लेदार हे प्रमुख नेते उपस्थित आहेत। आणि हे दृश्य आपण पाहतोय, अमित ठाकरेंचा सत्कार मनसे नेत्यांकडून केला जातोय। थोड्याच वेळात ते नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा दाखल होतील आणि पोलिसांकडून नोटीस स्वीकारतील। आपण पाहतोय मनसैनिकांकडून शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे। वातावरण निर्मितीचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय। आवडेल का? अमित साहेबांना पुढे जाऊ द्या, आपण त्यांच्या मागे पोलीस स्टेशन पर्यंत जायचं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। इथे दृश्य पाहतोय, आता थोड्याच वेळात अमित ठाकरे हे नेरूळच्या पोलीस स्टेशन मध्ये दाखल होतील। आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते आता इथून रवाना होत आहेत। शिवस्मारकाला अभिवादन केल्यानंतर, छत्रपती शिवरायांना अभिवादन केल्यानंतर आता इथून ते रवाना झालेत आणि थोड्याच वेळात नेरूळ पोलीस स्टेशन मध्ये दाखल होतील। आपण पाहतो मनसैनिकांची प्रचंड अशी गर्दी, प्रचंड असा गरडा अमित ठाकरेंभोवती पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन मनसेच्या कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून केलं जात आहे। अगदी शक्ती प्रदर्शन करतच आता नेरूळच्या पोलीस स्टेशनकडे अमित ठाकरे रवाना झाले। ते संघावर घेण्याचा आत्मविश्वास तुम्ही मला दिला, हे यश तुमचं आहे असं म्हणत त्यांनी नवी मुंबईकरांचं अभिनंदन केलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी त्यांनी मनसैनिकांना संबोधित केलं आणि हे यश तुमचं असं म्हणत त्यांचा उत्साह सुद्धा वाढवलाय। त्यांचा विश्वास, त्यांच्यावरचा विश्वास त्यांनी दाखवला आणि त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं म्हणजे गड सुशोभीकरणाचं काम आपण हाती घेणार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास घेऊयात एक छोटासा ब्रेक। प्रचंड गराड्यात अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनकडे रवाना झालेत आणि थोड्याच वेळात ते नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन नोटीस स्वीकारतील। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या मनसैनिकांचे आणि त्याचबरोबर ठाकरेंचे सुद्धा कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। मनसे या पक्षाचा झेंडा हातात घेऊन शक्ती प्रदर्शन करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न सुद्धा मनसेकडून होताना दिसतोय। तर अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनकडे रवाना झालेत। काही वेळापूर्वीच छत्रपती शिवरायांना त्यांनी अभिवादन केलं आणि खरं तर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करताना दिसतंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, दीपाली, आपण जर बघितलं तर मनसे नेते अमित ठाकरे त्यांच्यावरती पहिलाच गुन्हा दाखल झाल्यानंतर ही आपण दृश्य बघतोय नेरूळच्या रस्त्यावरनं अमित ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन। खरं तर मुंबईपासून ते नवी मुंबईपर्यंत अमित ठाकरे यांच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह अमित ठाकरे हे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पुतळ्याचं अमित ठाकरे यांनी असं म्हटलं जात आहे की बेकायदेशीररित्या अनावरण केलं, त्याच पुतळ्याच्या ठिकाणी अमित ठाकरे दाखल झाले होते। अमित ठाकरे यांनी त्या पुतळ्याचा आपण बघतोय आज पुन्हा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन केल्यानंतर एका छोटेखानी सभेला अमित ठाकरे यांनी संबोधित केलं आणि यानंतर आता ही संपूर्ण दृश्य बघतोय अमित ठाकरे हे नेरूळच्या रस्त्यावरनं शक्ती प्रदर्शन करत ज्या नेरूळ पोलीस स्थानकामध्ये अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे त्या नेरूळ पोलीस स्थानकात अमित ठाकरे हे पायी चालत निघालेले आहे। माझ्या मागे जर आपण बघितलं तर शेकडो कार्यकर्त्यांसह अमित ठाकरे या ठिकाणावरनं निघालेले आहेत आणि मुंबई पोलिसांच्या, नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून जो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरे स्वतः स्वीकारणार आहे। खरं तर अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नेरूळ पोलीस हे शिवतीर्थवर दाखल झाले होते, मात्र यावेळी ज्यावेळी पोलीस शिवतीर्थवर दाखल झाले होते त्यावेळी अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारली नव्हती। त्यामुळं नवी मुंबई पोलिसांना माघारी फिरावं लागलं होतं आणि अमित ठाकरे यांनी स्वतः हे स्पष्ट केलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये नोटीस स्वीकारण्यासाठी मी स्वतः नवी मुंबईला येईल। शुक्रवारची वेळ अमित ठाकरे यांनी मागितली होती, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या संपूर्ण परिसरात उद्भवला असता, कारण त्या दिवशी
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं शासकीय अनावरण करण्यात येणार होतं। त्यामुळं पोलिसांच्या विनंतीवरनं अमित ठाकरे यांनी आज रविवारचा दिवस निवडला आहे। रविवारी 1 वाजताच्या सुमारास ही नोटीस अमित ठाकरे या ठिकाणावरनं स्वीकारणार होते आणि आता आपण बघतोय की अमित ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर स्वतः पायी नेरूळच्या रस्त्यावरनं चालत हे आता पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेले आहे। संपूर्ण दृश्य नेरूळ स्थानक परिसरातली आहे। नेरूळ स्थानक परिसरातल्या रस्त्यावरून अमित ठाकरे हे निघालेले आहे आणि या सगळ्यात आता मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते। खरं तर 2 पार्श्वभूमी आहे। अमित ठाकरे यांच्यावरती पहिल्यांदाच गुन्हा दाखल झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अमित ठाकरे हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वातावरण निर्मिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची केली जात आहे आणि यातच एक सध्या आपण जर बघितलं तर गजानन काळे आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये पक्षामध्ये मोठी जवळीक आहे असं मानलं जातं आणि याचमुळं नवी मुंबईमध्ये गजानन काळे यांना ताकद देण्यासाठी अमित ठाकरे यांनी कंबर कसली होती आणि त्याचाच एक भाग म्हणून अमित ठाकरे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर हे शक्ती प्रदर्शन केलं जातं आहे। पहिला गुन्हा अमित ठाकरे यांच्यावरती नोंद झालेला आहे आणि अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारणार आहे। ज्यावेळी शिवतीर्थवरनं अमित ठाकरे सकाळी दीपाली निघाले होते त्यावेळी सुरुवातीला अमित ठाकरे हे त्यांचे परंपरागत म्हणजे राज ठाकरे यांचे देखील परंपरागत कायदेशीर सल्लागार आहेत राजन शिरोडकर यांच्या निवासस्थानी पोहोचले। प्रकृती अस्वस्थामुळे राजन शिरोडकर हे घरी विश्रांतीसाठी होते त्यामुळं त्यांना स्वतः अमित ठाकरे हे घेण्यासाठी गेले आणि त्यांच्या कायदेशीर सल्ल्यानुसारच अमित ठाकरे हे पुढील मनसैनिक आता नेरूळ पोलीस स्टेशनच्या परिसरात दाखल झाले। चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा इथे हजर आहेत। मात्र आपण पाहतोय पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे हे मनसैनिकांसोबत आता शक्ती प्रदर्शन करत दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात ते पोलिसांकडून नोटीस सुद्धा स्वीकारतील। काही वेळापूर्वी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं आणि तिथून पायी चालत ते नेरूळ पोलीस स्टेशनच्या दिशेने रवाना झालेत आणि आपण पाहतोय नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये अमित ठाकरे आपल्या मनसैनिकांसोबत दाखल झालेत। प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे पाहायला मिळतोय। मनसैनिकांकडून मनसेकडून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। नेरूळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी त्यांना नोटीस सुद्धा देण्यात आली होती। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पोलिसांकडून FIR कॉपी स्वीकारणार आहेत। अमित ठाकरे यांनी शिवरायांचं अभिवादन केलेलं आहे आणि तिथली सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वीच ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता FIR ची कॉपी स्वीकारत आहेत। तर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये बाहेर मनसेचे हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत, पदाधिकारी जमलेले आहेत। अमित ठाकरे यांच्या समर्थनार्थ हे सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत आणि पायी मोर्चामध्ये सुद्धा हे सर्वजण सहभागी झालेले होते। मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं आहे। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये ते दाखल झालेले आहेत। दुसरीकडे काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय जेव्हा शिवरायांना अभिवादन अमित ठाकरे यांनी केलेलं होतं। अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊयात। अक्षय, आता अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत, माहिती काय? एकूणच आपण जर बघितलं रुशाली तर अमित ठाकरे यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे दाखल झालेले आहे। अमित ठाकरे यांच्या सोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील, त्यासोबत संजय पुरी असेल, कायदेशीर सल्लागार राजन शिरोडकर असतील, हे सगळे या ठिकाणी आता नेरूळ पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत नवी मुंबईच्या। आणि एकीकडे अमित ठाकरे नोटीस स्वीकारण्यासाठी दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे आपण बघतोय की हे सगळे महाराष्ट्र हे ठिय्या मांडून त्या ठिकाणी बसले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। थोड्याच वेळात आपण बघतोय अमित ठाकरे हे थोड्याच वेळात या ठिकाणी बाहेर पडतील। संदीप देशपांडे मनसेचे जे नेते आहेत हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता अमित ठाकरे हे देखील या परिसरामध्ये एकूण आपण बघतोय ही दृश्य ही
आणि जी दृश्य आपण बघतोय या दृश्यानुसार अमित ठाकरे हे बाहेर आलेले आहेत. नोटीस घेऊन अमित ठाकरे हे नवी मुंबई पोलिसांकडनं जी नोटीस बजावण्यात आली होती ती नोटीस घेऊन अमित ठाकरे बाहेर आले असल्याचं चित्र हे आपल्याला बघायला मिळतंय. या सगळ्या संदर्भात जर आपण बघितलं तर बेकायदेशीर या संपूर्ण याचं बेकायदेशीररित्या अनावरण करण्यात आलं होतं अमित ठाकरे यांच्या माध्यमातून. आणि आम्ही पलीकडे थोडे शॉर्ट देऊ द्या मागे वगैरे नोटीस थोडे नोटीस दाखवत मागून थोडे शॉर्ट झाले. अमित ठाकरे बरोबर आहे अक्षय. तर कार्यकर्त्यांचा मोठा गराडा आहे. दरम्यान ते माध्यमांशी पुन्हा एकदा संवाद साधू शकतात का, काय अंदाज? थोड्याच वेळात अमित ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहे. मनसे नेते गजानन काळे यांच्या कार्यालयामध्ये अमित ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती सुद्धा माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती सुद्धा अमित ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि मोठं शक्ती यांच्या माध्यमातून आता अमित ठाकरे हे राजन शिरोडकर यांच्यासोबत निघाले पोलिसांकडून FIR ची कॉपी अमित ठाकरे यांनी स्वीकारलेली आहे. अमित ठाकरे काही वेळापूर्वी नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि एकंदरीतच या निमित्तानं मोठं शक्ती प्रदर्शन नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालेलं आहे, नेरूळमध्ये पाहायला मिळालेलं आहे. ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले, FIR ची कॉपी त्यांनी स्वीकारलेली आहे. दरम्यान काही वेळातच ते माध्यमांशी बोलण्याची सुद्धा शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे यांचं हे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी त्यांनी शिवरायांना अभिवादन सुद्धा केलेलं होतं. मनसेचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत. कार्यकर्त्यांचा गराडा आहे, पदाधिकाऱ्यांची गर्दी आहे आणि या ठिकाणावरून आता ते गजानन काळे यांच्या कार्यालयामध्ये जाण्याची शक्यता आहे. तिथे ते माध्यमांशी बोलू शकतात. एकंदरीतच आजची जी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या संदर्भात आणि आपल्या भूमिकेविषयी ते सविस्तर भाष्य करू शकतात. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे 16 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं होतं आणि त्याचमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. त्यांच्या व्यतिरिक्त इतर 70 मनसेच्या कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता आणि या संदर्भातल्या या प्रकरणामध्ये आज त्यांनी FIR ची कॉपी स्वीकारली. अपडेट जाणून घेऊयात. अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, अक्षय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की ऋतुजा, आपला आवाज पोहोचतोय. कायदेशीर प्रक्रिया पार पडलेली आहे. साधारण काही मिनिटांची ही कायदेशीर प्रक्रिया होती अमित ठाकरे यांची नोटीस स्वीकारण्याची. आणि आता अमित ठाकरे हे नोटीस स्वीकारून गजानन काळे यांच्या कार्यालयामध्ये पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी अमित ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार असल्याची माहिती स्वतः अमित ठाकरे यांनी आपल्याला दिलेली आहे. एकूणच नेमकं पोलिसांमध्ये आणि अमित ठाकरेमध्ये काय संभाषण झालं, काय ही प्रक्रिया होती आणि कुठल्या कलमांतर्गत अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता, या सगळ्या संदर्भात आता अमित ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहे. अमित ठाकरे स्वतः त्यांच्या वाहनामध्ये बसले, ते स्वतः वाहन चालवत या ठिकाणी नवी मुंबईपर्यंत पोहोचले. आणि आताची ही जर आपण दृश्य बघितली तर आता हा संपूर्ण अमित ठाकरे यांचा ताफा जो आहे गजानन काळे यांच्या कार्यालयाकडे निघालेला आहे. या सगळ्यात आपण जर बघितलं तर ज्या पुतळ्याचं अनावरण अमित ठाकरे यांनी केलं होतं आणि ते बेकायदेशीर पद्धतीने केलं असा आरोप अमित ठाकरे यांच्यावरती करण्यात आला होता. आणि त्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती आरोप केल्यानंतर हा गुन्हा देखील दाखल झाला होता. ह्याच गुन्ह्याच्या नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे हे आज नवी मुंबईमध्ये स्वतः दाखल झालेले आहेत. अक्षय, जसं आपण सांगितलं गजानन काळे यांच्या कार्यालयामध्ये आता अमित ठाकरे जातील आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. किती अंतरावर हे कार्यालय आहे, किती वेळ त्यांना लागू शकतो याची काय माहिती? साधारण 5 ते 10 मिनिट अंतरावर हे कार्यालय आहे आणि त्या 5 ते 10 मिनिटात अमित ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतील. आणि या एकूणच जी प्रक्रिया आहे नेमकी
काय प्रक्रिया होती, या प्रक्रियेसंदर्भात अमित ठाकरे हे माध्यमांशी संवाद साधणार आहे. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये कधी येणार याची चर्चा होती. पोलीस देखील अमित ठाकरे यांना नोटीस बजावण्यासाठी गेले होते. मात्र आता ही सगळी परिस्थिती बघतोय की आता अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारलेली आहे. पोलीस 2 दिवसांपूर्वी गेले होते, मात्र त्यांना सांगण्यात आलं होतं की मी स्वतः येऊन या ठिकाणी नोटीस जी आहे ती नोटीस स्वीकारतो. आताची ही सगळी दृश्य आपण बघतोय की अमित ठाकरे यांनी आज नोटीस स्वीकारलेली आहे आणि आता अमित ठाकरे हे निघालेले आहेत. बरोबर आहे अक्षय. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की हा फक्त FIR स्वीकारण्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. नवी मुंबईमध्ये या निमित्तानं अमित ठाकरेंकडून आणि त्यांच्या या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून मोठं असं शक्ती प्रदर्शन सुद्धा या निमित्तानं पाहायला मिळालं. तर या सर्व कार्यकर्त्यांची नेमकी काय भावना होती, काय प्रतिक्रिया होती? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र ज्यावेळी अमित ठाकरे यांनी ही FIR ची कॉपी स्वीकारलेली आहे त्यावेळीची ही दृश्य समोर येत आहेत. फोटो समोर आलेला आहे. त्यांनी पोलिसांची भेट घेऊन ही FIR ची कॉपी स्वीकारलेली आहे. पोलीस स्टेशनच्या आतला हा फोटो आता समोर येतोय. काही वेळापूर्वीच ते पोलीस स्टेशन परिसरामधून निघालेले आहेत आणि आता गजानन काळे यांच्या कार्यालयामध्ये जाणार आहेत. तिथे आजच्या या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात आणि आपल्या भूमिकेसंदर्भात ते माध्यमांशी बोलू शकतात अशी माहिती मिळतेय. पोलिसांकडून FIR कॉपी जेव्हा स्वीकारली तेव्हाचा हा फोटो समोर येतोय. अमित ठाकरे हे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी ही FIR ची कॉपी स्वीकारलेली आहे. दरम्यान जेव्हा ते दाखल झाले नवी मुंबईमध्ये नेरूळ परिसरामध्ये तेव्हा त्यांनी शिवरायांना अभिवादन सुद्धा केलेलं होतं आणि याच निमित्तानं आज नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठं असं शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळालं. ही संपूर्ण घटना आहे 16 नोव्हेंबर रोजीची, ज्यावेळी अमित ठाकरे हे नवी मुंबईच्या दौऱ्यावर आलेले होते आणि त्यावेळी शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आले असताना तेव्हा त्यांना माहिती मिळालेली होती की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नाहीये, ते रखडलेलं आहे आणि त्यामुळे महाराजांची मूर्ती कापडानं झाकून ठेवण्यात आलेली होती. ते पाहताच त्यांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या घटनेमुळे किंवा या कृत्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण तयार झालेलं होतं आणि म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अमित ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतरही मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा सगळा घोळ निर्माण झाल्यानंतर नवी मुंबईचे पोलीस हे अमित ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले होते. मात्र त्यावेळी त्यांनी भेट घेतली नाही आणि FIR ची कॉपी स्वीकारण्यासाठी कुठेतरी नकार दिलेला होता. मी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये येईन आणि ही FIR ची कॉपी स्वीकारेन असं त्यांनी घोषित केलं आणि त्या अनुषंगानं आज आपण पाहतोय नवी मुंबईच्या नेरूळमध्ये अमित ठाकरे दाखल झाले. पोलीस स्टेशनमध्ये जात त्यांनी FIR ची कॉपी स्वीकारलेली आहे आणि एकंदरीत या निमित्तानं या मुद्द्यामुळे अमित ठाकरे यांच्याकडून नवी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन जोरदार करण्यात आलेलं आहे. तर नवी मुंबईमध्ये अमित ठाकरे आले असता इतरही मनसेचे नेते या ठिकाणी सहभागी झाले, उपस्थित होते. ज्या ठिकाणी मूर्ती आहे शिवरायांची त्या ठिकाणापासून स्मारकापासून अभिवादन केल्यानंतर पायी अमित ठाकरे पोलीस स्टेशनला दाखल झाले आणि या पायी दौऱ्यादरम्यान विविध कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील मनसेचे, ते सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोठी घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळालेली होती आणि संदीप देशपांडे सुद्धा त्यांच्यासोबत सहभागी झालेले होते. त्यामुळे मनसेचे नेते आणि अमित ठाकरे असे एकत्रित या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. दरम्यान यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या चिमुरड्यानं शिवगर्जना दिली, ती आपण पाहूयात.